नमस्कार, मी भाऊसाहेब लवटे, संपादक बीबीएल डिजिटल न्यूज. आज आपण भेटणार आहोत अशा एका युवा आणि दूरदृष्टी असलेल्या शेतकरी नेतृत्वाला, जे ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी आधुनिक शेती, सेंद्रिय खत, हमी भाव, कोल्ड स्टोरेज, गोशाळा आणि प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी एक नवं कृषी मॉडेल ते उभे करत आहेत. त्या क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांचं मी नाव सांगेल, मान्य श्री अभिमान अवचर साहेब. यांनी शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. आज त्यांच्या या प्रवासाविषयी आणि भविष्यातील योजनाविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. श्री अभिमान अवचर साहेब, आपले बीबीएल डिटेल न्यूज मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. तर साहेब, मी तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारतोय की क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करण्यामागे तुमची प्रेरणा काय होती? याच्यामध्ये काय झालं, आम्ही अगोदर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वगैरे करत होतो, परंतु त्याच्यामध्ये समोरच्या कंपनीला तेवढा माल आपल्याला वेळेत देणं होत नसतं किंवा अशा असंख्य अडचणी येत होत्या. म्हणून आम्ही एक चांगले मार्गदर्शक टीम आमची आहे आमच्या सोबत, आणि त्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्याच्यामध्ये 2014 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची बी एक स्कीम होती, MSCP नावानं, महाराष्ट्र प्रदक्षिण कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात काही कंपन्या स्थापन करायच्या होत्या. त्याच्यामध्ये आपण ही कंपनी स्थापन केली. क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. तर मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय, आपण सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय खतावर विशेष भर देत आहात, तर यामागील तुमचा नेमका विचार काय? काय, एकतर जमिनीही नापीक होत चालल्यात, जमिनीचं आरोग्य धोक्यात आहे आणि माणसाचं बी आरोग्य धोक्यात आहे. आज आपण पाहतोय, ज्यावेळेस दवाखान्यात एवढी मोठी गर्दी आपण पाहतोय, किंवा दवाखान्यात गेल्याच्या नंतरचा जो खर्च होतोय, तर तिथं काही चॅलेंज करता येत नाही, किंवा तो काही खर्च आपल्याला कमी करता येत नाही. जेवढं दवाखान्याचे बिल होईल तेवढं बिल आपल्याला देणं, परंतु हा विचार आपण करतच नाही. आणि त्याच्यासाठी आपण आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीचा अंगीकारच केला पाहिजे, आणि मग सेंद्रिय निविष्ठा वापरल्या पाहिजेत, आणि सेंद्रिय बियाणं सुद्धा आपण, खत आणि बियाणं हे दोन्ही गोष्टी आपण सेंद्रियच्या वापरल्या पाहिजेत, आणि त्या आरोग्यावर नक्कीच आपल्याला चांगले परिणाम त्याचे दिसणार आहेत. म्हणून आम्ही सेंद्रिय शेतीकडे जास्त भर देतोय. निश्चित. तर आपण एक स्वीट कॉर्न लागवडीसाठी हमी भाव योजना, जी शेतकऱ्यासाठी एक अत्यंत चांगली योजना आपण सुरू करत आहात, तर त्याबद्दल आम्हाला थोडं सविस्तर सांगा. काय झालं, स्वीटकॉर्नच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या जवळपास 7-8 वर्षापासून हा प्रयोग करून पाहिला होता, परंतु बायबॅक करार ज्या कंपनी सोबत आम्ही करतोय, त्या कंपनीला मार्केटमधून जर स्वस्तात कणस मिळायला लागले, तर ते आमचे बायबॅक करार केलेले जे घेत नव्हते, असा प्रकार घडत होता. आणि स्टोरेजला आमच्याकडे काही सुविधा नव्हती. म्हणून आम्ही आता कोल्ड स्टोरेज आमचं पूर्ण झालं, आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की पहिला प्रकल्प आपण स्वीटकॉर्नची प्रोसेस लाईन बसूया. मग आम्ही गेल्या वर्षी आंब्याचंही प्रोसेसिंग केलं, त्याच्यामध्ये स्लाइस असतील, पल्प असतील, ह्या गोष्टी आम्ही तयार केल्या. परंतु आता स्वीटकॉर्न ची उभारणी आम्ही केली आहे, प्रोसेस लाईन आम्ही पूर्ण बसवली. आता याच्यामध्ये काय, त्याचं पूर्ण मॉडेल असं आम्ही ठरवलंय की सरासरीत 9 रुपये किलोनं शेतकऱ्याला ओल्या कणसाचा भाव द्यायचा, आणि मग त्या कणसाला 9 रुपये किलोने भाव दिला, सरासरीत ॲव्हरेज 7 टन जरी निघलं, तर 63,000 रुपये एका एकर मध्ये त्या कणसाचे होतील. 60,000 रुपये आपण सरासरी ॲव्हरेज मध्ये पकडूया. आणि राहिलेले ताट जे आहेत, मका जे आहे, त्याचा सुद्धा चारा, त्याचा मुरघास तयार करणार आहोत. आणि मग जवळपास 70 ते 80% शेतकरी हे आमचे दूध उत्पादकच आहेत. मग त्यांना डबल बेनिफिट तो मिळेल. एकतर जनावरांसाठी चाराही मुबलक प्रमाणात तयार होईल, आणि चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या प्रतीचा चारा आपण मुरघास बी त्यांना बॅगिंग 50 किलोची तयार करून देणार आहोत. तर त्याच्यामुळं हे 12 महिन्याचं रोटेशन राहील. त्याच्यामध्ये पर डेला आम्ही 1-1.5 एकरचं प्लॅनिंग करतोय लागवडीचं. रोज 1.5 एकरची लागवड होईल, आणि रोज 1.5 एकरचाच मटेरियल स्वीटकॉर्न आपल्याकडे येईल, अशा हिशोबानं किंवा अशा पद्धतीने आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की आपण कोल्ड स्टोरेज प्रकल्प सुरू केलाय आताच नवीन, तर याचा शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार आहे? काय होतं, आता शेतकऱ्याकडं बरेचसे भाजीपाल्यातले किंवा इतर कडधान्यातले पिकं हे सगळे नाशवंत असल्यासारखेच आहेत. आता भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये कालचं उदाहरण जर सांगायचं ठरलं, तर मागच्या काही महिन्यामध्ये दसऱ्याच्या पिरियडमध्ये
म्हणजे त्या अगोदर फुलांना मार्केटच नव्हतं. झेंडूचं जे फुल आहे मार्केट आणि मग परिसरातल्या शेतकऱ्यांनी ते झेंडूचं फुल आमच्या इथं आणून ठेवलं कोल्ड स्टोरेजला. आणि ते त्या पिरियडमध्ये दसऱ्याच्या पिरियडला काढलं तर जवळपास दुपटीचा फरक पडला. म्हणजे एक 8 ते 10 दिवसाच्या 15 दिवसाच्या ड्युरेशन मध्ये किंवा तेवढ्या कालावधीमध्ये दुपटीचा पैसा किंवा त्यांना तेवढं प्रॉफिट झालं. त्याच्याबरोबर समजा आता मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, हरभरा आहे. ह्या गोष्टी कशा आहेत, घरामध्ये शेतकऱ्यांना एक तर जागा नाही ठेवायला, बरोबर. गोडाऊन नाहीत किंवा काही नाही. आणि मग घरात जरी ठेवलं किंवा एखाद्या गोडाऊनला जरी ठेवलं वेअर हाऊसला, तर त्याला भुंगे लागण्याचा प्रकार किंवा वेगळे गोष्टी त्याच्या घडतायत. परंतु कोल्ड स्टोरेज ही अशी बाब आहे की त्याच्यामध्ये टेम्परेचर हे मेंटेन केलं जातं. म्हणजे सरासरी +10 टेम्परेचरला जर एखादे काही प्रोडक्ट आपण ठेवले पल्सेसचे, तर ते 2 वर्ष 4 वर्षापर्यंत सुद्धा जसेच तसेच राहतात. आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला काय आहे की आज जरी प्रत्येक ऋतूमध्ये मार्केट ज्यावेळेस पीक निघलेलं असतं त्यावेळेस भाव डाऊनच असतात. आणि मग ते जर काही 2-3 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये जर ते माल आपण कोल्ड स्टोरेजला शेतकऱ्यांनी ठेवला, तर नक्कीच त्याला दुप्पट जरी नाही झाला तरी 30% 40% तरी बेनिफिट हा मिळू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा आणि ही संधी शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची तयार झाली आहे. आता आपण कोल्ड स्टोरेजला व्हिजिट दिली, त्यामुळे तुम्ही राजम्याचं एक थोडी सांगितलं. बरोबर. राजम्याबद्दल माहिती सांगा. राजम्याबद्दल काय आता बरंचसं चण्याचं आणि ह्याचं बाकीचं क्षेत्र कमी होऊन राजमा हा वाढत आहे. उत्तर भारतामध्ये हे मुख्य खाद्यात त्याचा वापर केला जातो. आपण जसं डाळी प्रत्येकच भाजीमध्ये डाळ वापरली जाते, तसं तिकडे राजमा हा प्रत्येक त्यांच्या भाजीमध्ये किंवा रोजच्याच जेवणामध्ये आहे, आहारामध्ये आहे. आणि मग त्यांना राजम्याचं खूप डिमांड तिकडे असल्यामुळं आपल्याही भागात चांगलं यील्ड आता मिळत असल्यामुळं, ऍव्हरेज चांगलं मिळत असल्यामुळं आणि भाव सुद्धा चांगले मिळत आहेत. सरासरी 7 ते 8 हजार रुपयाचे या वर्षीचे बाजार होते, त्याचे भाव होते. आणि मग हा जर राजमा कोल्ड स्टोरेजला ठेवला तर तो वर्षभर राहतो किंवा 2 वर्ष राहतोय. ओपन मार्केटला किंवा ओपन टेम्परेचरला जर ठेवला तर राजमा पूर्ण पांढरा पडला जातो. आणि मग कलर डाऊन झालेला राजमा मार्केटला त्याला अर्ध्या किमतीला सुद्धा कोणी घेत नाही, भावच मिळत नाही. आणि मग त्याच्यामुळे तो जर कोल्ड स्टोरेजला ठेवला तर जून जुलै मध्ये नक्कीच भाव आणखी 20% 30% तरी वाढलेले असतात. बरोबर. मग त्यावेळेस तो शेतकऱ्यांनी तो विक्री केला तर आणखी जास्तीचा बेनिफिट मिळू शकतो. शेतकरी जो तुमच्याकडे राजमा ठेवलेला कोल्ड स्टोरेजला, प्रति क्विंटलचा दर कसा ठरवला जातो? त्याचा सरासरी 30 रुपये प्रति क्विंटल प्लसचा जेवढे बी काही प्लस चेंबर मध्ये आपण पल्सेस किंवा बाकीचे कडधान्य ठेवतोय, त्याला 30 रुपये प्रति क्विंटल प्रति महिना भाडं असतं. तेव्हा दर कमी आहे, हा दर कमीच आहे दर. पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या लाईटचं एवढं महाभयान चालू आहे महाराष्ट्रात, नव्हे भारतात, तर तुम्ही हे कसं मॅनेज करता? लाईट साठी आम्ही त्याच्यावरती आणखी एक 100 किलोवॅट सोलर बसवलं आहे. त्याच्यामुळं आणखी काही आमचं तेवढं मॅचिंग होत नाही, परंतु एक 50% खर्च आमचा लाईटचा आता कमी झालाय. म्हणजे सोलरमुळं जर सरासरी आम्हाला आज 900 ते 1000 युनिट पर डे ला लागतायत आणि जवळपास 400-450 युनिट हे आमचे पर डे ला सोलरचे तयार होतात. म्हणजे सरासरी 50%च्या आसपास आम्ही पोहोचलोय. परंतु थोडं सरकारने काही पॉलिसी मध्ये थोडा बदल केला पाहिजे. आता काही गोष्टी अशा झाल्यात की सोलरचे लाईट तयार करताना जे युनिट तयार होत आहेत त्याच्यावरती सुद्धा बिल आकारलं जातंय. गव्हर्नमेंट त्याच्यावरती सुद्धा ₹1.70 बिल आकारत आहे. हे थोडंसं कमी झालं पाहिजे, तर थोडं आणखी सोलर वरती जास्त त्याला लोकांना घेता येईल याचा फायदा. आपण आता कोल्ड स्टोरेज मध्ये राजमा पाहिला, त्यानंतर इथं आपल्या कुंतलगिरीला खवा फेमस आहे. पूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या हायवेवरचं गाव आहे. तर खवा पण तुमच्याकडे काही लोक ठेवतात. आता काय कुलतनगिरीचा खवा म्हणजे सरमकोंडीचा खवा हा आपल्या कोल्ड स्टोरेजला अंतर खूप जवळ येते त्यांना. म्हणजे सरमकोंडी पासून जवळचं कोल्ड स्टोरेज म्हणजे आपलंच कोल्ड स्टोरेज आहे किंवा त्यांना याच्या अगोदर नगर किंवा संभाजीनगर, लातूर, पुणे अशा ठिकाणी त्यांना खवा घेऊन जावं लागायचं. तर ते त्यांना खूप जवळ अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे सरासरी 20 किलोमीटरच्या अंतर आहे आणि तेवढ्या अंतरावर त्यांना ठेवता येतो. खव्याचं काय खवा त्यांनी तिथून आणल्याच्या नंतर तो आमच्याकडं त्याचे डाग तयार करून आणतात. ते 25 किलोचा एक डाग असतो आणि मायनस टेम्परेचरला जे बी आपण ठेवतोय फ्रोझन मध्ये
तर -20 टेम्परेचर असतं त्या ब्लॉकमध्ये आपण आता जे पाहिलं ते. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्याला ₹2 प्रति किलोला प्रति महिना भाडं असतं. भाडं आहे. म्हणजे ₹200 कमी क्विंटलचं असतं. तरी कमीच भाडं आहे. कमीच भाडं आहे. काय म्हणजे एवढं काही नाही. शहराच्या बाकीच्या शेतकऱ्याचं तुलनेत नुकसान फार वाचतं यामधून. खूप जर खूप तो कोल्ड स्टोरेज नसला, हां. आता तुम्ही ट्रान्सपोर्टिंग पाहिलं संभाजीनगर आणि हो, अहिल्यानगर हो. फार ट्रान्सपोर्टिंग पडलं. त्या ट्रान्सपोर्टच्या कमी भावात तुम्हाला तो एवढ्या तुम्ही सुविधा देताय त्यांना. हो ही आणि अत्यंत चांगली याच्यामध्ये गोष्ट काय खव्याला त्याची बेल ते डाग ठेवल्याच्या नंतर हं. तो 2 दिवसामध्ये पूर्ण मायनस टेम्परेचरने पूर्ण -18 पर्यंत त्याला 18 पर्यंत टेम्परेचर येतं खव्याला. बरोबर. आणि मग त्याचं पूर्ण गाठ तयार होती. तो 2 वर्षे नंतर त्याला काही खराब राईट. होण्याचं खरं. कारण नाही. बरोबर. आणि त्यांना इथून दिल्लीपर्यंतच्या मार्केटला जरी तो ओपन स्पेस मध्ये टाकून नेला, हां. तरी तिथं जाईपर्यंत तो नॉर्मल होत नाही. बरोबर. त्याच्यामुळं तो बेनिफिट म्हणजे चांगल्या पद्धतीने होतो. शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगली सुविधा आणि कमी दरात आहे. हं. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान तर होणारच नाही आणि शेतकऱ्यांना निश्चित फायदाच मिळतोय. आणखी आम्ही एक इथं पाहिलं आपण शेतकरी हमी केंद्र हो. हे तुम्ही चालवता. तर ही संकल्पना काय आहे जरा आम्हाला समजून सांगा? याचं काय आहे, की केंद्र सरकारकडून एम-एस-पी भावानं जे खरेदी तयार म्हणजे खरेदी जी हमी होते भावाने हमी दिसतंय. भावाने, हां, हां. तर ती हमी भावाचंच खरेदी केंद्र आहे हे. परंतु याच्यामध्ये काय आहे, की नाफेडने यावर्षी डायरेक्ट मॉडेल सेंटर राज्यात काही अलॉटमेंट दिलेत. बरं. आणि जवळपास 100 सेंटर महाराष्ट्रामध्ये नाफेडने डायरेक्ट दिलेत आहे. आणि ते मॉडेल सेंटर म्हणून दिलेत आहे. ते डायरेक्ट शेतकरी कंपन्यांना दिलेत का? हा डायरेक्ट शेतकरी कंपन्यांनाच दिलेत, परंतु त्या ठिकाणी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्या कंपनीचं असावं. बरोबर. शेतकऱ्यांच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी असाव्यात. आता आपल्याकडं 100 लोकांचा पूर्ण सेटअप आहे निवासी बरोबर. ट्रेनिंग सेंटर असल्यामुळं. हां. आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला या ठिकाणी शुद्ध क्लिनिंग पाणी ग्रेडिंग पण असेल. मशीन आहे परत हा तुमचं. बाकी त्या तर गोष्टी आहेतच. मग हां. ग्रेडिंग क्लिनिंगचं जवळपास ताशी 4 टनाचा प्लांट आहे आपला. हां. आणि चांगल्या कंपनीचं ते युनिट असल्यामुळं अगदी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रेडिंग करून शासनाला सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने भाव देता येतो. आणि शेतकऱ्याचं सुद्धा रिजेक्शन जे निघणार आहे ते सुद्धा अगदी कमी करता येते. म्हणजे झिरो सेटिंग जर केली, आता हरभऱ्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शेतकरी एक टेम्पो भरून जर माल घेऊन आला, हं. तर अगदी एखादं बाचकं घेऊन एक 20-30 किलोची बॅग घेऊन रिजेक्शनची माघारी जायचा. बरोबर. म्हणजे इतक्या कमी प्रमाणात रिजेक्शन त्याच्यातलं निघतंय. बरोबर. कारण मशिनरी थोड्या चांगल्या क्वालिटीच्या क्वालिटी आहेत. चांगली. बरोबर. आणि शेतकऱ्याला हमी भावाचं हे मॉडेल सेंटर असल्यामुळं अगदी 48 तासात पेमेंट त्याच्या खात्यावर डीबीटी होतंय. बरोबर. आणि त्याच्यामुळं मग माल घालायला शेतकऱ्याची विश्वासार्हता बी खूप चांगल्या पद्धतीनं आहे. आणि हमी भावाचा शेतकऱ्याला मार्केटपेक्षा 800-1000 रुपयाचा डिफरन्स असतो. मार्केटला जर सरासरी आता चण्याच्या बाबतीत 4200 रुपयाचं सरासरी 52 पर्यंत मार्केट होतं. आणि 58-75 हमी हमी भाव भाव होता. होता. त्याच्यामुळे हा जो काही 700-800 रुपयाचा डिफरन्स आहे, तो शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा म्हणून फायदा मिळतो. मिळाला. बरोबर. आता त्यानंतर आपण पाहिलं तिथं गोशाळा प्रकल्प पण तुमच्याकडे आहे, गायी पण आहेत. तर या गोशाळा प्रकल्पाबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या. गोशाळेचं काय आहे, की आपण एक देशी गोवंश जपला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याकडं देशी गोवंश पाहिजे. ह्या भावनेतून आपण एक मॉडेल म्हणून देशी गीर गाईचा प्रकल्प या ठिकाणी केलाय. एक सरासरी 25-30 गाईचा प्रकल्प आहे आपला. परंतु त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट आम्ही बनवतोय. मग जसं की गौरीपासून दंतमंजन असेल, त्याच्या शेणापासून आणि प्रीमिक्स काही बाकीचे अल्टरनेटिव्ह घटक त्याच्यामध्ये टाकून त्याची धूप असन, अगरबत्ती असन, प्रीमिक्स वापरून साबण असल, किंवा मग पंती, दिवे, गणपती, गोमयच्या गणेशा, गणेश. मूर्ती, हो. हे असे काही प्रॉडक्ट आम्ही त्याचे तयार करतोय. आणि मेजर जे काही गोमूत्र आणि शेण जे मिळतंय, हां. तर ते गोबर गॅसमध्ये जातंय. गोबर गॅसमुळं इंधन बी आम्हाला त्याचं मिळायला लागलं. आणि गोबर गॅसची जी स्लरी आहे, तर ते जे काही प्रोम खत आम्ही तयार करतोय प्रोडक्शन, तर त्याच्यामध्ये पाणी न वापरता डायरेक्ट आम्ही स्लरी वापरतोय. त्याच्यामुळे त्याही खताला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येत आहेत. अशा पद्धतीनं गोशाळेचं सगळ्याच प्रकल्पाला एक त्याचा आधार होत आधार. आहे. प्रोमो खताबद्दल थोडी माहिती सांगा. तुम्ही आता जे बोलले ते खत तुम्ही त्याचं कसं तयार काय आहे, करता? की एक ऑर्गॅनिक प्रोम हे म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर गव्हर्नमेंटचा तो शब्द आहे किंवा त्याचं ते लाँग फॉर्म. लॉंग फॉर्म आहे. बरोबर. म्हणून आपण त्याला प्रोम म्हणतो, गव्हर्नमेंटच्या क्रायटेरियामध्ये बसणार. गव्हर्नमेंटचा नियम असा आहे, की त्याच्यात ऑर्गॅनिक मटेरियल 10% असावं, फॉस्फेट 8% असावं. बाकीचे काही घटक आहेत झिंक वगैरे हे ते. तर त्या गव्हर्नमेंटचे रेशो आहे त्याच्यापेक्षाही जास्त पटीत आपण त्याला घटक त्याच्यामध्ये अनालिसिस केलं तर मिळतात. बरोबर. आपल्याकडे सॉइल टेस्टिंगची लॅब असल्यामुळे त्या लॅबमध्ये आपण बाकीचे बी हे घटक बी तपासले जातात. आणि त्या खतामुळं काय आहे, की शेतकऱ्याला खरंच पेरायला काहीतरी पाहिजे होतं. म्हणजे आम्ही त्याच्या अगोदर लिंबोळी पावडर बरेच वर्ष शेतकऱ्यांना देत होतो. म्हणजे आमचा कन्सेप्ट होता, की
शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक कडे हो, यावं. बरोबर. मग लिंबोळ्या आम्ही घ्यायचो आणि त्या क्रेशिंग करून त्याची पावडर फॉर्म मध्ये आम्ही देत होतो. पण ओरिजिनल असल्यामुळं त्याचं सुद्धा आमच्याकडे खूप डिमांड होतं. हो. आणि मग लिंबोळी पावडर देत असताना शेतकऱ्यांची मागणी अशी आली की पेरण्यासारखं काहीतरी तयार करा. आपल्याला पेरता आलं पाहिजे. आपण रासायनिकचं सेंद्रियवरती येऊ, पण पेरायला आलं पाहिजे असं काहीतरी बनवा. मग आम्ही हे कडे वळालो होतो आणि त्याचं प्रोडक्शन आम्ही आता गेल्या 2 वर्षापासून करतोय. खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे. खूप शेतकरी समाधानी आहेत. आता आपण तुमच्या प्रकल्पामध्ये एक ऑइल मिल प्रकल्प पाहिला. हा. त्यामध्ये तुम्ही सांगितलं तुम्ही शेतकऱ्यांना करडई देता, त्यांना वर्षभर पुरे असं तेल देता. त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना? आता काय ऑइल मिल मध्ये 2 युनिट आहेत आपल्याकडे. मोठे एक्सपेलर बी आहेत ज्याच्यात सरकीची पेंड मोठ्या प्रमाणात तयार होऊन तेल तयार होतंय. आणि छोटं जे आता आपण पाहिलं ते तेल घाणा युनिट आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय की शेतकऱ्यांना रब्बीमध्ये करडी पेरायला देतो बियाणं. आणि मग ते बियाणं आता बरेचसे शेतकऱ्यांना अवेअरनेस झाला की दूध आणि तेल ह्या 2 गोष्टी तरी आपण चांगल्या पाहिजे. चांगल्या म्हणजे खाल्ल्या बीपी, पाहिजेत कॅन्सर, हा. शुगर आपला होणार हो, नाही. होणार नाही. या मग गोष्टीमुळे त्याच्यामुळं तेलावरती आता बऱ्यापैकी लोक जागृत जागृत झालेत. झालेत. हां. आणि मग लोक आता काय करतायत की शेंगा पेरणं असेल, सूर्यफुलाचे बी काही आता लागवडी होत आहेत. हां. आणि मग आम्ही करडई देतोय. करडई दिल्याच्या नंतर 1 एकरचा प्लॉट त्या शेतकऱ्याने केला तर जवळपास 6 क्विंटल 7 क्विंटल पर्यंत चांगल्या पद्धतीनं त्याला करडई तयार होती. आणि मग नंतर तो वर्षभर तो आणतो आणि घाणा गाळून घेऊन जातो. बरोबर. जर त्याच्याकडं पशुधन असेल तर तो पेंड घेऊन जातो. मग ₹15 किलोने आम्ही त्याला गाळून देतो. प्रोसेसिंग चार्ज म्हणजे अति प्रोसेसिंग अति चार्ज अल्प अल्प चार्ज आहे अल्प म्हणजे दरात चार्ज आहे. देतोय. हां, हां. आणि बाकी जर पेंड नसेल न्यायची तर फ्री ऑफ कॉस्ट त्याला ते आपण तेल गाळून देतोय. बरोबर. आणि तसंच डाळीचं सुद्धा युनिट आहे. तर डाळीला सुद्धा आपण प्रत्येक शेतकऱ्यांना डाळी फक्त स्वच्छ करून घेऊन या एवढं सांगतो. मग हरभरा असन, तूर, मूग, मटकी ह्या सगळ्याच प्रकारच्या डाळीचं सुद्धा आम्ही डाळ मिलच्या माध्यमातून प्रोसेसिंग चार्ज ₹10 किलोने घेतो. आणि चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक डाळी सुद्धा त्यांना तयार करून आम्ही देतो या ठिकाणी. तर मला आणखी विचारायचंय, की भविष्यात क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पुढील तुमचे नेमके उद्दिष्ट काय असणार आहेत आता? काय आमचे उद्दिष्ट म्हणजे एकतर शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक वरती आणायचं आहे आपल्याला. बरोबर. आणि ऑर्गॅनिक वरती आणताना काही 100% ऑर्गॅनिक होईल अशातला काही भाग नाही. नाही, बरोबर. कमीत कमी रेसिड्यू फ्री वरती यावेत. बरोबर. म्हणजे जे काही आपण भाजीपाला पिकवतोय किंवा जे बी अन्नधान्य पिकवतोय हे विषमुक्त असावं. बरोबर. आणि त्याच्यासाठी पुढचं आमचं ध्येय धोरण आहे. आणि एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये आमचं प्लॅनिंग चालू आहे. एक सरासरी दिवसाला रोज क्रिएटिव्ह कंपनीचं 1 कंटेनर या ठिकाणी गेलं पाहिजे विदेशात. अशा धर्तीवरती आमचं पुढचं सह्याद्री फ्युचर. ॲग्रो फार्मर हा. प्रोड्युसरच्या बेसवर म्हणजे सह्याद्री आमचे आमचा गुरुच आहेत विलास शिंदे विलास साहेब. शिंदे साहेब. अगदी ते 2 तास त्यांनी या ठिकाणी आम्हाला येऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि शुभेच्छाही दिलेल्या आहेत. पण त्या धर्तीवरतीच आमचं मॉडेल आहे किंवा आपल्या या अगदी माळ रानावरती किंवा अवर्षण भागामध्ये आपण एक रोज पर डे ला 1 कंटेनर जरी आपलं गेलं तर भविष्यामध्ये खूप काही या शेतकऱ्यांना या परिसरामध्ये मोठा फायदा होईल. आणि ती सुरुवात किंवा ती परिस्थिती आता तयार झाली. म्हणजे आतापर्यंत प्लॅटफॉर्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी उभा करण्यातच आपला वेळ गेलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला खूप वेळ गेला. खूप अडचणीला सामोरे जाऊन आज आपण इथपर्यंत आलोय. शून्यातून विश्व निर्माण हा. केलंय आणि अडचणीचा सामना अत्यंत आणि माळरानावर उभा केलाय. बरोबर आहे. विशेष करून या गोष्टी लाईट या हा. बऱ्याच गोष्टी अगदी रस्ता, लाईट, वीज ह्या जे काही म्हणजे सरकार पायाभूत सुविधा हा नसताना तुम्ही उभा हा केलं इथं. म्हणजे त्या गोष्टींना रेड कार्पेट टाकून MIDC मध्ये बोलवलं जातं. बोललं जातं. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं तयार कराव्या लागल्या. त्याच्यामुळे खूप वेळ गेला. परंतु आता पुढील काही 5-6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीनं बॉन्डिंग होऊन काम प्रत्यक्ष फील्डवरती आता आमचं चालू झालंय. आणि पुढील 1-2 वर्षामध्ये क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीचं रोज 1 कंटेनर विदेशात गेलेलं तुम्हाला दिसेल. मला आणखी एक विचारायचे, तुम्ही हे जे काम करता याबरोबर जे काही अजून बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी कंपन्या आहेत त्यांना तुम्ही सोबत घेऊन काम करणार आहेत का? त्याचंही आपण एक फेडरेशन तयार केले, मराठवाडा एपीसी फेडरेशन म्हणून बीडला आपण त्याचं ऑफिस वगैरे आहे. जवळपास 130 फार्मर प्रोड्युसर कंपन्या आपल्या सोबत काम करतायत. त्याचंही जॉईंट डायरेक्टरच्या आणि कलेक्टरच्या माध्यमातून ते माझ्याकडे जिल्हाध्यक्षपद दिलंय आणि ते तुम्ही धुरा सांभाळा बुवा. इतरही आपल्या एपीसीना गाईड करून पुढे गेलं पाहिजे नाही, कारण अशा. दर तुम्ही कंटेनर पाठवायचं म्हणताय एकच्या कंटेनर निश्चित वाढतील हा, जर नसतील संकल्पना राबवली तर. नाही तसं तर आम्ही आता फेडरेशनच्या माध्यमातून आणखी तर आता नेकनूर सारख्या ठिकाणी सुबोडगाव आहे, गेवराईमध्ये काही आहे, तलवड आहे, बीडमध्ये आहे, माजलगाव, पाटोदा अशा बऱ्याच ठिकाणी काही फार्मर प्रोड्युसर कंपन्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आजही चालू आहेत की बी आपल्याच मॉडेलच्या धर्तीवर. बरोबर. आणि मग आम्ही त्या सगळ्यांचा माल कलेक्ट करून नंतर पुढे तर जाणारच आहोत.
परंतु मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीचे एक कंटेनर रोज गेलं पाहिजे. बरोबर. अशाच धर्तीने मग 2 कंपन्याचं मिळून एक कंटेनर जाईल. हा. असं बीड जिल्ह्यातून बरेचसे कंटेनर आपले गेले पाहिजेत. बीड अशाच जिल्हा धर्तीवर परत आपल्या नावावर हा. रुपाला येईल. आणि खरोखर जर आपण एक्सपोर्ट मध्ये आपला जम बसला किंवा त्या पद्धतीने जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा खूप चांगले दिवस येतील आणि भविष्यात शेतीला दिवस चांगले येणारच आहेत. हे निश्चित. फक्त थोडस आता वेळ वेळ आणि दम धरायचं आपल्याला काम नियोजन नियोजन. ह्या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर. तर मित्रांनो, हे होते श्री अभिमान अवचर साहेब. यांच्या नेतृत्वाखाली क्रिएटिव्ह फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यासाठी आधुनिक आणि शाश्वत कृषी मॉडेल उभे करण्याचे स्वप्न ते बाळगून आहेत. सेंद्रिय शेती, हमीभाव केंद्र, कोल्ड स्टोरेज, गोशाळा आणि प्रक्रिया उद्योग याच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला ते नवी दिशा देत आहेत. याचे चित्र आपण त्यांच्या समोर आज पाहत आहोत. मी भाऊसाहेब लवटे, संपादक BBL डिजिटल न्यूज. पाहत राहा BBL डिजिटल न्यूज.